नमस्कार मित्रांनो, आज शेअर मार्केटमध्ये 1300 अंकाची मोठी उंच भरारी घेतली आहे. त्या उंच भरारीचे कारण काय? मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व त्याच्या पाठीमागे 3 कारण आहेत. ते 3 कारण कोणते आहेत? ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालता व्हिडिओला चालू करूया. तर बघा मित्रांनो, या 3 कारणामुळे शेअर बाजारात मोठी वाढ. सेन्सेक्सने 1300 अंकाची उसळणी घेतली. अवघ्या काही तासात 8.5 लाख कोटीचा नफा. बघा मित्रांनो, या ठिकाणी 8.5 लाखाचा मोठा नफा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर पुढे जाऊया. शेअर मार्केट गेन. भारतीय शेअर बाजारात सोमवार 25 नोव्हेंबर रोजी प्रचंड वाढ झाली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीच्या दणदणीत विजयामुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 1290 अंकांनी उसळणी घेत 80,407 वर पोहोचला. या वाढीमुळे BSEवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांची वाढ या ठिकाणी दिसून येत आहे आपणाला. तर 4041.21 लाख कोटी रुपये झाले. बघा मित्रांनो, कालच्या महायुतीमुळे यांचे मोठ्या प्रमाणात निवडून आल्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपणाला प्रॉफिटमध्ये दिसत आहे. तर पुढे जाऊया. शेअर बाजारातील तेजी. भारतीय शेअर बाजारात सोमवार 25 नोव्हेंबर रोजी प्रचंड वाढ झाली होती. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी दणदणीत विजयामुळे गुंतवणूकदारांना कमालीचा उत्साह होता. तर मित्रांनो, हा मी तुम्हाला आताच या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. तर मग पुढे जाऊया. 405 अंकांनी झेप घेतला आहे. तर 24,312 वर पोहोचला. या वाढीमुळे BSEवर समृद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य सुमारे 8.5 लाख कोटी रुपयाचे वाढून या ठिकाणी आपणाला दिसत आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 8.5 लाख कोटीचा रुपयांच्या मार्केटमध्ये आपणाला प्रॉफिट झालेला या ठिकाणी दिसून येत आहे. चला तर पुढे जाऊया. BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांनीही सुमारे 2% उसळणी घेतली. बघा मित्रांनो, या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगलीच प्रगती दिसत आहे. म्हणजेच मार्केट वाढलेलं आहे. सर्व क्षेत्राचे निर्देशांकही हिरव्या रंगात होते. तेल आणि वायू ऊर्जा, भांडवली वस्तू आणि औद्योगिक समभागामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. बघा मित्रांनो, यामध्ये वाढ सर्वाधिक म्हणताना तेल, वायू, ऊर्जा, भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तूमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपडेट झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर शेअर बाजारात मी तुम्हाला आताच म्हणलो की शेअर बाजारातील या जबरदस्त वाढीमुळे 3 सर्वात मोठी कारणे कोणती होती ते जाणून घेऊया. मी तुम्हाला जे म्हणलो की 3 कारणामुळे सर्वात मोठी हालचाल या ठिकाणी दिसून आलेली आहे. ती हालचाल कोणती आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला आहे महाराष्ट्र भाजप युतीचा मोठा विजय. मित्रांनो, कालच आपल्याला रिझल्ट या ठिकाणी दिसून आला आहे. म्हणजेच 23 तारखेला आपल्याला रिझल्ट या ठिकाणी दिसून आलेला आहे. या ठिकाणी महायुतीची मोठ्या प्रमाणात विजय आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. तर शेअर बाजारातील आजच्या वाढी भागातील सर्वात मोठे कारण महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल असल्याचे मानले जाते. बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचा जो निकाल लागला आहे त्याचे कारण या ठिकाणी मानले जाते. राज्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजप प्रणीत महायुती आघाडी पुन्हा सत्तेची आली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महायुतीने 288 पैकी एकूण 233 जागा जिंकल्या आहेत. बघा मित्रांनो, यात बघा 288 पैकी 233 जागा महायुतीने एकटे काढलेले आहेत. यानंतर आज शेअर बाजारात चौफेरी खरेदी दिसून आली. विशेषतः PSU कंपन्यांच्या शेअर मार्केटमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. बघा मित्रांनो, कसली मार्केटमध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसून येत आहे. बघायला गेलं तर दीड ते 1 महिन्यात मार्केट कंटिन्यू खाली पडत होता. पण आज बघितलं गेलं तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपवर गेलेला दिसत आहे. विकास खेमानी, संस्थापक कार्नेलियम ॲसेट मॅनेजमेंट आणि अँडर्सवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले की मार्केटमध्ये अनेक शॉर्ट
पोझिशन्स होत्या, परंतु आता आपण मोठ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग होताना पाहू शकतो. दरम्यान डॉक्टर व्ही. के. विजयकुमार, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस मुख्य गुंतवणूक रणनीतिकार म्हणाले, शुक्रवारी आयाधी भाजपच्या संभाव्य विजयाच्या अपेक्षेने शेवटच्या तासात बाजारात मोठी रॅली होती. हे शॉर्ट कव्हरिंगचे स्पष्ट संकेत आहे. बघा मित्रांनो, जो काही लास्टचा तास आहे त्या ठिकाणी मोठी रॅली या ठिकाणी दिसून आलेली आहे. तर पुढे जाऊया. रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख विकास जैन म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीचा मोठा विजय आणि जागतिक बाजारातील वाढीनंतर बाजारातील भावना सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी बाजाराच्या जे काही भावना आहेत हे सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया. दुसरा कारण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. MSCL निर्देशकामध्ये बंडल मॉर्गन स्टोल कॅपिटल सॉरी मित्रांनो, आणि वेळेस मी वाचून घेतो. MSCL याचा लॉंग फॉर्म आहे. निर्देशकामध्ये बंडल मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल म्हणजेच MSCL आज 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उशिरा आपल्याला अनेक निर्देशकांमध्ये बदल करणार आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उशिरा आपल्या अनेक निर्देशकांमध्ये बदल करण्यात आहे म्हणून. या बदलामुळे सुमारे 2.5 अब्ज, बघा मित्रांनो किती मोठी संख्या आहे, 2.5 अब्ज कंसात रुपये तुम्हाला सांगतो, 2100 कोटीची निष्क्रिय विदेशी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात येण्याची अपेक्षा आहे. बघा मित्रांनो, 2.5 अब्ज मोठी गुंतवणूक या ठिकाणी आपणाला दिसून येत आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचे अंदाज या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की MSCL दर 3 महिन्यांनी आपले निर्देशांक बदलते. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार या बदलांनंतर 5 नवीन भारतीय सहभागाच्या MSCLच्या मानक EM निर्देशांक समावेश केले जाईल. त्याचवेळी या बदलामध्ये कोणताही स्टॉक इंडेक्सच्या बाहेर राहणार नाही. बघा मित्रांनो, कसला मोठा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिसत आहे व त्याच्याबदले बदलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. यासह MSCL मानक निर्देशांकातही एकूण भारतीय सहभागाची संख्या आता 156 पर्यंत वाढेल. याशिवाय MSCLच्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये एकूण 13 नवीन सहभाग समाविष्ट केले जातील. यासह या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या काही भारतीय समभागाची संख्या 525 पर्यंत वाढेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी चांगलीच वाढ आपल्याला दिसून येत आहे. तर तिसरं कारण जाऊया मित्रांनो. तिसरं कारण काय आहे काय नाही. तर तिसरं कारण जे काय आहे हे थोडंसं महत्त्वाचं आहे. यामध्ये पण तुम्ही थोडंसं लक्ष द्या. व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच गमतीशीर माहितीसाठी शेअर मार्केटबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमच्या व्हिडिओसोबत जुळून राहा. चला, तर तिसरं कारण काय आहे बघूया. चीनच्या शेअर बाजारातील घसरण. भारतीय शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या वाढीमागील एक कारण म्हणजे चीनच्या शेअर बाजारातील घसरण. बघा मित्रांनो, चीनच्या शेअर बाजारात जे काही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घसरण झालेली आहे. काही काळापासून विदेशी गुंतवणूकदार म्हणजेच FII म्हणजे भारताऐवजी चीनकडे वळले होते. त्यामुळेच आपल्या भारतीय शेअर मार्केटात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घसरण दिसून आलेली होती. याचा एक स्क्रीनशॉट काढूया आपण. तर मित्रांनो, पुढे जाऊया. मात्र आता यात बदल दिसून येत आहे. शुक्रवारी चीनच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. शांघाय संमिश्र निर्देशांक आजही या बदलामध्ये स्टॉक इंडेक्सच्या बाहेर जाणार नाहीत. यासह MSCL मानक निर्देशांकातील एकूण भारतीय सहभागाची संख्या आता 156 पर्यंत वाढेल. याशिवाय MSCLच्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये एकूण 13 नवीन समभाग समाविष्ट केले जातील. यासह या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या काही भारतीय
समभागाची संख्या 525 पर्यंत वाढेल. नाही मित्रांनो, सॉरी, मी तुम्हाला डबल वाचून दाखवलं. घसरण. काही काळापासून विदेशी गुंतवणूक ऐवजी भारताच्या ऐवजी चीनकडे वळले होते. मात्र आता या बदल दिसून आले. शुक्रवारी शुक्रवारी चीनच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. आजही शांघाय कमोडिटी इंडेक्स 0.33% घसरणुकीचा लाल रंगात व्यवहार करत होता आणि हँग सेंग निर्देशांक 0.55% आपापसात घसरला होता. दरम्यान सोल आणि टोकियोमध्ये आशियाई बाजारात तेजीत राहिले. शुक्रवार अमेरिकन शेअर बाजारात हिरव्या रंगात बदल झाले. बघा मित्रांनो, अमेरिकन शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले म्हणतानाच या ठिकाणी चांगली मोमेंट आपल्याला दिसून आली आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्यासोबत जुळून राहा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.